कल्पना करा, चारही बाजूने दाट उसाचं शेत, परिसरात बिबट्याचा वावर आणि याच उसाच्या मध्यभागी भरते एक शाळा. होय, ही कोणत्याही चित्रपटाची कथा नाहीये, तर नगर तालुक्यातील रुपनर वस्ती जिल्हा परिषद शाळेची वास्तव परिस्थिती आहे. या शाळेत तब्बल 23 चिमुकले दररोज शिक्षणासाठी येतात, पण त्यांच्यासाठी शाळेत जाणं म्हणजे केवळ शिक्षण नाही, तर भीतीवर मात करण्याचा रोजचा संघर्ष आहे. शाळेच्या चारही बाजूने दाट ऊस असल्यानं बिबट्या किंवा इतर वन्य प्राणी कधीही समोर येतील याची शाश्वती नाही. विशेष म्हणजे शाळेला संरक्षक कंपाऊंड वॉलही नाही, त्यामुळे पालकांच्या मनात सतत धाकधूक असते. याहून गंभीर बाब म्हणजे ही द्विशिक्षकी शाळा असताना सुद्धा एका शिक्षकाच्या सेवानिवृत्तीनंतर आता पूर्णपणे शाळेची जबाबदारी नारायण पिसे या एका शिक्षकांवर आली आहे. अध्यापन, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शाळेचा सर्व कारभार हे सर्व एकट्याला सांभाळावं लागतं. मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, पण सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी कोणाची? शिक्षण विभाग, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनानं तातडीनं या शाळेची पाहणी करून मजबूत कंपाऊंड वॉल, रिक्त शिक्षक पद आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. एक छोटीशी निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू नये, एवढीच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. जर तुम्हाला हे वाटत असेल की या 23 चिमुकल्यांना सुरक्षित शिक्षण मिळायला हवं, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा आवाज पोहोचेल. अहिल्यानगर प्रतिनिधी यशराज शेजूळ. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.